पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये पार पडली महत्त्वाची बैठक। पाकिस्तान विरोधातील कारवाई संदर्भात चर्चा। त्याआधी सीडीएस जनरल अनिल चौहान आणि राजनाथ सिंहांमध्ये ही बैठक। भारत सरकारने पाकिस्तानच्या 16 यूट्यूब चॅनलवरती घातली बंदी। दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल कारवाई। भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि बिलावर भुट्टोच्या कुटुंबियांचं देश सोडून पलायन। पाकच्या अनेक अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये हलवलं। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची सर्वात मोठी कारवाई। 15 पैकी 12 दहशतवाद्यांची घरं स्फोटकांनी उडवली। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई। भारतीय वायुदलाच्या ताफ्यामध्ये 26 राफेल एमजेट फायटर विमानं दाखल होणार। आज भारत आणि फ्रान्स दरम्यान 63,000 कोटींचा करार। पाकिस्तानला भरणार धडकी। भारतीय सीमेवर पाकिस्तानकडून सलग 5व्या दिवशी कुरापती सुरूच। कुपवाडा आणि पूंछमध्ये एलओसीवरती अंधाधुंद गोळीबार। भारतीय जवानांचं चोख प्रत्युत्तर। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईमध्ये हाय अलर्ट। सीएसएमटी स्थानकावरती गस्त वाढवली। काही स्थानकांमध्ये मॉक ड्रिल। पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात। मुंबईकरांचा प्रवास महागणार। बेस्ट बसचे भाडे दुप्पट होणार। भाडेवाढीला मुंबई पालिकेची मंजुरी।